10वीचा रिझल्ट लागलेला आहे आणि आता आपल्याला डिप्लोमासाठी जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्यासाठी रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे हे आपण बघूयात. सर्वप्रथम DTE.Maharashtra.Government ही आपली प्रवेश प्रक्रियासाठी बोर्डाची संकेतस्थळ आहे. हे आपलं बोर्डाचं संकेतस्थळ आहे ज्यामध्ये आपण डिप्लोमासाठी प्रवेश घेत असतो. तर टाईप करा DTE.Maharashtra.Government.in. टाईप केल्यानंतर आपल्याला संकेतस्थळ ओपन होईल. त्यामध्ये तुम्हाला पोस्ट SSC डिप्लोमा हे फर्स्ट इयरसाठी आहे आणि डायरेक्ट सेकंड इयर डिप्लोमा हे असे 2 लिंक दिलेली आहे. तर सर्वप्रथम आपण आपला सध्या 20 तारखेपासून पोस्ट SSC डिप्लोमा 2026साठी रजिस्ट्रेशन सुरू झालेले आहे फर्स्ट इयरसाठी. तर यावर क्लिक करा. फर्स्ट इयरची लिंक ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथं 2 टॅब दिलेले आहे, कॅन्डिडेट लॉग इन आणि कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन. सर्वप्रथम तुम्हाला कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन करायचं आहे. कॅन्डिडेट रजिस्ट्रेशनमध्ये क्लिक केल्यानंतर कॅन्डिडेटचं संपूर्ण नाव म्हणजे तुमच्या मार्कशीटवर जसं नाव आहे त्या पद्धतीनं तुम्हाला इथं नाव टाईप करायचं आहे. इथं आपल्या 10वीच्या मार्कशीटनुसार तुमचं पूर्ण नाव इथं टाईप करून घ्या. कॅन्डिडेट फुल नेममध्ये 10वीच्या मार्कशीटनुसार तुमचं नाव टाईप करून घ्या. मेल ID जो चालू आहे तुमच्या मोबाईलमध्ये तो मेल ID इथे टाका. त्यानंतर मोबाईल नंबरवर OTP येईल, त्यामुळं चालू मोबाईल नंबर इथं तुम्हाला टाकायचा आहे. स्टेट डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करा. त्यानंतर पासवर्ड टाका. पासवर्ड असं टाका की तुम्हाला ॲडमिशन प्रक्रिया पूर्ण होस तर तो लक्षात राहील. या पद्धतीने तुमचा पासवर्ड ठेवा. रजिस्ट्रेशन या टॅबवर क्लिक करा. रजिस्ट्रेशन टॅबवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक OTP येईल. तो OTP तिथं तुम्हाला मेन्शन करायचा आहे, टाकायचा आहे. OTP टाकल्यानंतर क्रिएट अकाउंट या टॅबवर क्लिक करा. या पद्धतीने तुमचा रजिस्ट्रेशन झालेला आहे. रजिस्ट्रेशनसाठी तुमचा ID आणि पासवर्ड तुमच्या मोबाईलवर आलेला असेल. आता पुढची प्रोसेस करण्यासाठी क्लिक हिअर फॉर लॉग इन अँड फिल कन्फर्म युअर ॲप्लिकेशन या टॅबवर क्लिक करा. किंवा इथं कॅन्डिडेट लॉग इन दिलेलं आहे, या कॅन्डिडेट लॉग इनमध्ये जाऊनसुद्धा तुम्ही तुमचा ID पासवर्ड टाकू शकतात. तर क्लिक तुमच्या मोबाईलमध्ये रजिस्टर मोबाईलमध्ये जो ID आणि पासवर्ड आलेला आहे, जो आपण अकाउंट क्रिएट केल्यानंतर जनरेट झालेला आहे, तो इथे ॲप्लिकेशन IDमध्ये आणि पासवर्डमध्ये टाका. टाकल्यानंतर इथं लॉग इन टॅबवर क्लिक करा. ID पासवर्ड टाकल्यानंतर तुमचा फॉर्म लॉग इन होईल. लॉग इनमध्ये तुम्हाला डॅशबोर्डमध्ये इथे दाखवत आहे की ॲप्लिकेशन फॉर्म रजिस्ट्रेशन स्टेटस. आपलं फील्ड रजिस्ट्रेशन डिटेल जे आपण नाव आणि मोबाईल नंबर वगैरे टाकून रजिस्ट्रेशन केलेलं आहे तो टॅब इथं पूर्ण झालेला आहे. असे 10 टॅब तुम्हाला दिलेले आहे. हे पूर्ण झाल्यानंतरच तुमचा फॉर्म पुढे लॉक होईल. तर सर्वप्रथम पहिला टॅब आपला हा पूर्ण झालेला आहे. सेकंड टॅब सिलेक्ट स्क्रूटनी मोड. स्क्रूटनी मोडसाठी तुम्हाला सिलेक्ट डॅशबोर्डच्या खाली दिलेलं आहे बघा स्क्रूटनी. सिलेक्ट स्क्रूटनी टॅबवर क्लिक केलं तर 2 टाईपचे स्क्रूटनी तुम्हाला इथे दिसेल. एक ई स्क्रूटनी आहे आणि सेकंड फिजिकल स्क्रूटनी आहे. ई स्क्रूटनीमध्ये तुम्ही घरूनसुद्धा फॉर्म भरून तुमचे पूर्ण डॉक्युमेंट जर ओरिजिनल असतील तर ते ई स्क्रूटनीमध्ये तुम्ही टाकू शकतात. आणि ज्या विद्यार्थ्यांना समजा कॉलेज जवळ आहे, जसं आपलं CSMSS कॉलेज ऑफ पॉलिटेक्निक आहे, यामध्ये फिजिकल स्क्रूटनी तुम्हाला पूर्ण फ्री आहे. याच्यामध्ये कोणतेही चार्जेस लागत नाही. पूर्ण डिटेल्स तुमची व्यवस्थित भरल्या जाते. कॉलेजला या, कॉलेजला भेट द्या, कॉलेज पण पूर्ण बघणं होईल तुम्हाला. आणि तुमचं रजिस्ट्रेशन करता वेळेस तुमचे डॉक्युमेंट जर सोबत घेऊन आलात तर तुमची फिजिकल स्क्रूटनीसुद्धा इथे होईल. तर फिजिकल स्क्रूटनी हे ऑप्शन चूज करूया आपण. आणि सेव्ह अँड प्रोसीड या टॅबवर क्लिक करा. सेव्ह अँड प्रोसीड के टॅबवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला कन्फर्मेशन विचारेल. कन्फर्म या टॅबवर क्लिक करा. FCची डेट आणि डिस्ट्रिक्ट विचारेल. तर डिस्ट्रिक्ट आपला जो जवळचा कॉलेज आहे त्या कॉलेजनुसार तुम्ही डिस्ट्रिक्ट चूज करू शकतात. FC
कॉलेजचे नाव आलेले पहिल्याच नंबरवर आपला CSMSS कॉलेज ऑफ पॉलिटेक्निक कांचनवाडीमध्ये आहे. पूर्ण ॲड्रेससहित तुम्हाला FC कॉन्टॅक्ट नंबर आणि FC नंबर आणि कॉलेज नंबर दिलेला आहे. हे ऑप्शन चूज करू शकतात. त्यानंतर तुम्हाला जर स्लॉट घ्यायचा असेल कोणत्या डेटला कोणतं स्लॉट आहे हे पण इथं दिलेलं असतं. तर डेट वाईज तुम्ही स्लॉट पण घेऊ शकता. या पद्धतीनं तुम्ही स्लॉट घेतला जो टाईम आपण इथे घेऊयात तो टाईम इथे तुम्हाला चूज करायचा आहे. ठीक आहे. सेव्ह अँड प्रोसीड. कन्फर्म या टॅबवर क्लिक करा. त्यानंतर आहे टाईप ऑफ कॅन्डिडेट. आता इथे ABCD असे वेगवेगळे टाईप दिलेले आहे. जर विद्यार्थी महाराष्ट्र स्टेटमध्ये राहत असेल उत्तीर्ण झाला असेल तर पहिला टॅब तुम्ही इथं क्लिक करू शकतात. जर कॅन्डिडेटने महाराष्ट्र राज्यातील मान्यताप्राप्त संस्थेमधून SSC उत्तीर्ण झालेला असेल उमेदवार तर इथं A टॅब तुम्हाला इथं सिलेक्ट करायचा आहे आणि त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड या टॅबवर क्लिक करायचं आहे. आपण कॅन्डिडेट टाईप A सिलेक्ट केल्यानंतर तुमचा डिस्ट्रिक्ट इथं सिलेक्ट करायचा आहे. ज्या डिस्ट्रिक्टमधून तुम्ही SSC उत्तीर्ण झालात. स्कूल नेम, सेव्ह अँड प्रोसीड. डॅशबोर्डमध्ये आला तुम्ही जे टॅब भरलेत ते सर्व तुम्हाला इथे दिसतील. आपलं आता रिझर्वेशनचं टॅब सुरू आहेत. रिझर्वेशनमध्ये जर कॅटेगरी असेल कॅटेगरीमध्ये तुम्ही या सर्व प्रकारच्या कॅटेगरी सिलेक्ट करू शकता. जी तुमची कॅटेगरी आहे त्या कॅटेगरीनुसार तुम्ही इथं ऑप्शन चूज करू शकतात. जर ओपनमध्ये असेल तर जनरल ही कॅटेगरी तुम्हाला चूज करायची आहे. ओपनमध्ये जर EWS तुमच्याकडे असेल ज्या पालकांची इन्कम 8 लाखापेक्षा कमी असेल असे सर्व पालक EWSचं सर्टिफिकेट काढू शकतात. तर EWSमध्ये यस केलं आपण. त्यानंतर त्यामध्ये तुमच्याकडे ओरिजिनल सर्टिफिकेट पाहिजे. फिजिकल चॅलेंजमध्ये जर दिव्यांग व्यक्ती असेल तर यस करा, नसेल तर नो. डिफेन्समध्ये कोणी असेल तर तो यस करू शकतो, नसेल तर नो. ऑर्फनमध्ये जे अनाथ असेल ते यस करू शकतात. नो ऑप्शन चूज केलं इथं, अनाथ नाही आहे त्यामुळं. त्यानंतर तुमच्याकडं नॅशनॅलिटी जे सर्टिफिकेट आहे नॅशनॅलिटी सर्टिफिकेट असेल तर पहिला ऑप्शन चूज करायचं आहे. नसेल तर इंडियन पासपोर्ट किंवा लिव्हिंग सर्टिफिकेटवर भारतीय मेन्शन केलेलं असतं किंवा बर्थ सर्टिफिकेटवर भारतीय मेन्शन केलेलं असतं. तुम्हाला या चारपैकी कोणताही एक डॉक्युमेंट सबमिट करायचं आहे. तर आपण नॅशनॅलिटी सर्टिफिकेट सिलेक्ट करतो आहे. सर्व वरचे पूर्ण ऑप्शन भरल्यानंतर तुम्हाला सेव्ह अँड प्रोसीड करायची आहे. कन्फर्म. तुमचा फॉर्म आता पुढे गेलेला आहे क्वालिफिकेशन डिटेलसाठी. क्वालिफिकेशनमध्ये तुम्हाला इथे तुमचा जो बोर्ड आहे तो सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर पास कधी झालात, नाव तुमचं इथं ऑटोमॅटिक रिफ्लेक्ट झालं आहे. उमेदवाराच्या आईचे नाव तुम्हाला इथं टाईप करायचं आहे. त्यानंतर 10वीचा सीट नंबर तुम्हाला इथं टाईप करायचा आहे. चेक रिझल्ट केला जर तुम्ही तर तुमचा पूर्ण रिझल्ट इथं ऑटोमॅटिक येईल. आणि काही करेक्शन असेल जर ते इथं यस करून तुम्ही ते करेक्शन करू शकतात.
SSCमध्ये टेक्निकल सब्जेक्ट जर असेल तर इथं यस करा. इंटरमिडिएट ग्रेड ड्रॉइंग स्टेटस, जर तुम्ही ड्रॉइंगमध्ये इंटरमिडिएटचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल तर तुम्ही यस करू शकता. Candidate passed in intermediate grade drawing examination will have to scan and upload their certificate of passing. जर यस केलं तुम्ही तर तुम्हाला हे सर्टिफिकेट तुम्हाला अपलोड करायचं आहे. काही विद्यार्थी असतात जे की 12वी पास आहे परंतु त्यांनी 10वीच्या बेसवर डिप्लोमा करतात. अशा विद्यार्थ्यांनी जर 12वी पास असतील तर इथं त्यांचं रिमार्क मेन्शन करा. पास असतील तर पास, MCVC असेल तर MCVC पास. जर तुम्ही अप्लाय केला नसेल तर नॉट अप्लिकेबल या फील्डवर चूज करा. ITIची तसंच आहे. ITI केलेलं असेल 10वी नंतर बरेच विद्यार्थी ITI करतात. तर ITI जर केला तर यस करा, केला नसेल तर नो. सेव्ह, सबमिट, कन्फर्म. पर्सनल डिटेल्समध्ये तुमचं नाव ॲटोमॅटिकली तुमच्या मार्कशीटवरून जनरेट झालेलं आहे. आईचे नाव, त्यानंतर डेट ऑफ बर्थ तुम्हाला इथं मेन्शन करायची आहे. ज्या तुमच्या TCवर किंवा आधारवर असेल ती डेट ऑफ बर्थ तुम्ही इथं मेन्शन करा. जेंडर तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर ॲन्युअल वार्षिक इन्कम तुमची जी आहे ती इथं तुम्ही सिलेक्ट करा. ट्युशन फीस वेवरला सिलेक्ट करा. याच्यामध्ये फक्त तुम्हाला डेव्हलपमेंट फीस, यामधून जर ॲडमिशन झालं तर फक्त डेव्हलपमेंट फीस तुम्हाला लागते. यस केल्यानंतर तुम्हाला इथं रिलिजियन सिलेक्ट करायचं आहे. ते सिलेक्ट केल्यानंतर तुमची मदर टंग इथं सिलेक्ट करायची आहे तुम्हाला. यामध्ये मायनॉरिटी कॅन्डिडेट्स जे आहे, जर आपण यस केलं तर रिलिजियस मायनॉरिटी आणि लिंग्विस्टिक मायनॉरिटी हे 2 मायनॉरिटी असतात. मायनॉरिटी सिलेक्ट केल्यानंतर रिलिजियस मायनॉरिटीमध्ये मुस्लिम हे आपण वरती ऑप्शन चूज केलेलं आहे. रिलिजियस धर्म जे तुम्ही मुस्लिम चूज केलं आहे तर तुम्हाला मुस्लिम येईल. जर तुम्ही दुसऱ्या कास्टमध्ये असताल तर ते कास्ट जर तुम्ही इथं चूज केलं तर खाली तुम्हाला यापैकी सगळे कास्ट तुम्हाला खाली येतील. जर आपण याला यस केलं तर तुम्हाला परफॉर्मा ओ भरून देणं आवश्यक आहे, जे की तुमच्या ॲडमिशन ब्राउचरमध्ये आहे. परफॉर्मा ओ सेल्फ अटेस्टेड करून भरून द्या. आता तुम्हाला डोमासाईल सर्टिफिकेट किंवा कोणती तिन्हीपैकी एक गोष्ट द्यायची आहे इथं. तर आपण डोमासाईल सर्टिफिकेट काढलेला आहे. हा डोमासाईल सर्टिफिकेट सबमिट करा. तुमचा रूरल किंवा अर्बन एरिया असेल तर तुमचा पूर्ण कायमचा पत्ता तुम्हाला इथं मेन्शन करायचा आहे. स्टेट, डिस्ट्रिक्ट, तालुका, विलेज, पिनकोड सहित तुम्हाला पूर्ण माहिती भरायची आहे. त्यानंतर मोबाईल नंबर आणि मेल ID इथे टाईप करा. जे आपण रजिस्ट्रेशन केलं आहे मोबाईल नंबर आणि मेल ID हे ऑटोमॅटिक इथं घेईल. सेव्ह अँड प्रोसीड करा, कन्फर्म करा. कन्फर्म केल्यानंतर आता तुम्हाला फोटो आणि साईन हे ऑप्शन चूज करायचे आहे. बोर्डाने दिलेल्या इन्स्ट्रक्शनप्रमाणे तुम्हाला या पूर्ण साईजनुसार तुमचा फोटो अपलोड करायचा आहे. हाच फोटो तुमच्या फायनल सर्टिफिकेटवर रिफ्लेक्ट होत असतो. त्यामुळे तुमचा फोटो जे आहे ते पूर्ण व्यवस्थित अपलोड करा. सेव्ह अँड प्रोसीड करा, कन्फर्म करा. या पद्धतीने आपला पूर्ण फॉर्म भरण्यात आलेला आहे. तर हे डॉक्युमेंट्स तुम्हाला एवढे अपलोड करायचे. डॉक्युमेंट्स अपलोड झाल्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड करा. आणि डॉक्युमेंट्स अपलोड झाल्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड करा. जी फीस असेल आपली ती फीस तुम्हाला पे करायची आहे. शेवटचं ऑप्शन आहे पे ॲप्लिकेशन फीस. डॉक्युमेंट पूर्ण अपलोड झाले की तुम्हाला फीस पे करायचा टॅब ओपन होईल आणि ते पूर्ण फीस तुम्हाला पे केल्यानंतर राऊंडसाठी तुम्ही एलिजिबल झाला आहात. या पद्धतीने तुम्हाला पूर्ण फॉर्म भरून घेता येईल. ही अशी आहे आपल्या फॉर्मची प्रोसेस. तरी
सर्वांनी काळजीपूर्वक फॉर्म भरावा. जर फॉर्म भरता आला नाही तर FC सेंटरला व्हिजिट करा. FC सेंटरमध्ये तुम्हाला पूर्ण फॉर्म भरून दिला जाईल. धन्यवाद.